श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपण जेव्हा तुळशीला पाणी घालतो तेव्हा आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी कोणते शब्द बोलायचे असतात. तुम्हाला तर माहितीच आहे हिंदू धर्मामध्ये तुळशीला किती महत्त्व दिले जाते. आपल्याकडे तुळशीला रोज पाणी घातले जाते आणि अगरबत्ती लावली जाते. तेव्हा तुळशीला पाणी देताना बोला हे 3 शब्द. नशीब बदलतील, ज्यामुळे सर्व इच्छा पूर्ण होतात. तुळशी मातेला पाणी देताना काय बोलावे हे आपण आजच्या व्याख्यानात शिकू. ही काळाची बाब आहे. भगवान विष्णू विश्रांती घेत होते तेव्हाच लक्ष्मी तिथे आली आणि भगवान विष्णूला तुळशी मातेला पाणी देण्याचे महत्त्व विचारले. भगवान विष्णूने तुळशी मातेला पाणी देण्याचे महत्त्व तपशिलावर समजावून सांगितले. त्यानंतर देवी लक्ष्मी म्हणाली, स्वामी, तू मला तुळशी मातेचे महत्त्व सांगितले, पण आता मला जाणून घ्यायचे आहे की तुळशी मातेला पाणी कसे द्यायचे. त्यांची सेवा करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे आणि पाणी देताना कोणता मंत्र उच्चारावा. भगवान विष्णूने उत्तर दिले, प्रिय देवी, जसे मी तुम्हाला तुळशी मातेचे महत्त्व सांगितले त्याचप्रमाणे तुळशी मातेला पाणी देताना उच्चारला जाणारा मंत्र देखील खूप महत्त्वाचा आहे. या शब्दांचे 3 अर्थ आहेत, पण त्याचे परिणाम अतिशय सकारात्मक आणि फायदेशीर आहेत. तुळशी मातेला दररोज पाणी देताना जो कोणी हे 3 शब्द उच्चारेल त्याच्या घरात लक्ष्मी मातेचे वास्तव्य असेल. त्याची गरिबी संपुष्टात येईल आणि त्याला अफाट संपत्ती मिळेल. या मंत्राचे महत्त्व स्पष्ट करताना भगवान विष्णू म्हणाले की या मंत्राचे महत्त्व ऐकून मनुष्याची सर्व पापे नष्ट होतात. हजारो वर्षापासून तुळशी मातेला पाणी देण्याच्या सद्गुणांचे फळ त्याला मिळते. त्यानंतर भगवान विष्णूने देवी लक्ष्मीला एक कथा सांगितली. प्रिय भक्तांनो, कथा ऐकण्यापूर्वी आम्ही तुम्हाला एक छोटीशी विनंती करतो की शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, अजिबात विसरू नका, कारण ही माहिती खूप मौल्यवान आहे. आणि इतर लोकांसह व्हिडिओ सामायिक करा, जेणेकरून इतर लोकांना देखील त्याचा फायदा होऊ शकेल. आणि होय भक्तांनो, हा व्हिडिओ नक्कीच आवडेल आणि आपल्या स्वतःच्या यूट्यूब चॅनेलची सदस्यता घेण्यास विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशी माहिती लवकरात लवकर मिळेल. आणि होय प्रिय भक्त देखील टिप्पणी बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता लिहायला विसरणार नाहीत. मित्रांनो, सल्ला देणे हे आपले काम आहे. आम्ही फक्त तुम्हाला सल्ला देऊ शकतो. आता ते तुम्हाला आवडेल की नाही हे तुमच्यावर अवलंबून आहे. पण फक्त नक्की एक गोष्ट म्हणते की जर तुम्हाला विश्वास असेल तर तुमचे जहाज पार करेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या समस्येला सामोरे जावे लागणार नाही. परंतु तुमची इच्छा आहे, पुढे तुमची इच्छा आहे. तुम्ही स्वतः खूप शहाणे आहात. तर प्रिय भक्तांनो, या व्हिडिओमध्ये आपण जास्त मूर्खपणा न करता व्हिडिओ सुरू करूया. भक्त भगवान विष्णूंनी सांगितले की दक्षिण दिशेने यमनगरी नावाचे एक शहर होते. तिथे रमेश नावाचा एक ब्राह्मण राहत होता. तो खूप दुष्ट माणूस होता. जन्मापासून ब्राह्मण असूनही तो धार्मिक कार्यापासून दूर राहिला. तो कोणाचीही पूजा करत नसे, ध्यान करत नसे, जप करत नसे, कोणाचेही मनोरंजन करत नसे. तो मद्य पित असे आणि मांस खात असे आणि नेहमी अनैतिक कार्यात गुंतलेला असे. आणि ब्राह्मण दिवसा शेतात काम करून पाणी विकून आणि रात्री वेश भेट घेऊन आपला उदरनिर्वाह करत असे. अशा प्रकारे त्याने आपल्या आयुष्यातील अनेक वर्षे या पापी मार्गाने घालवली. मग एके दिवशी अविवेकी ब्राह्मण एका शिष्याच्या बागेत पाणी गोळा करण्यासाठी गेला आणि त्याने पाणी तोडायला लागला. इतक्यात तिथे उपस्थित राहिलेल्या काळा सर्पाने त्याला काळाच्या रूपात दंश केला. त्याच दिवशी त्याचे निधन झाले.
त्याच्या मृत्यूनंतर लगेचच यमराजाचे दूत तिथे आले आणि त्याला आत्मा घेण्यासाठी आले. त्यांनी त्याला पळवून लावायला सुरुवात केली. वाटेल तो ब्राह्मण यमदूतांसमोर रडू लागला आणि विलाप करू लागला. तो म्हणाला, तुम्ही मला कुठे घेऊन जात आहात? मला सोडून द्या, माझा जीव वाचवा. पण यमदूत म्हणाला, हे पापी ब्राह्मण, तुमच्या दृश्य कृत्यांमुळे तुम्हाला ही शिक्षा मिळाली आहे. आता यमराज तुम्हाला नरकातच टाकेल. यमलोकात पोहोचल्यावर चित्रगुप्ताने ब्राह्मणांना संपूर्ण अहवाल सादर केला. त्याने म्हटले की या ब्राह्मणाने आयुष्यभर केवळ पापे केली आहेत, त्यांनी कधीही चांगले काम केले नाही. धर्मराजा दूतांना म्हणाला, हे दूतांनो, या घोर पापी ब्राह्मणाला नरकात टाका. त्याला त्याच्या कृतीचे परिणाम भोगावे लागतात. यमदूताने ब्राह्मणाला नरकात नेले आणि त्याला भयंकर आग्नीत टाकले. त्याने अनेक वर्ष नरकाचे दुःख सहन केले. यानंतर पुढच्या जन्मात त्याचा बैल बनून जन्माला आला. बैलाचा मृतदेह सापडल्यानंतर त्याने जड भार उचलण्याचे काम तिचा पती रात्रंदिवस काम करत होता. जेव्हा त्याची वीज संपायला लागली तेव्हा मालकाने त्याला एका लंगड्या माणसाला विकले. त्या लंगड्या माणसाने आपला भार उचलण्यासाठी त्या बैलाचा वापर केला. बैलाने 8 वर्ष त्यांची सेवा केली. मग एक दिवस बैल त्या लंगड्या माणसाला घेऊन एका उंच डोंगरावर चढला आणि अतिशय थकव्यामुळे बैल बेशुद्ध पडला आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तिथे उभे असलेल्या लोकांना बैलाची दया आली. त्याने त्याच्या तोंडात पाणी ओतण्याचा प्रयत्न केला. तो एक चांगला माणूसही होता. त्याने त्याच्या सद्गुणांचा थोडासा भाग बैलाला दिला. हे पाहून इतर लोकही त्याला स्वतःचे वापर म्हणत आशीर्वाद देऊ लागले. त्यांच्यामध्ये एक वेश देखील होता. प्रत्येकजण बैलाला सर्वोत्तम देऊ वाचवण्याचा प्रयत्न करत होता. हे पाहून वेशाने बैलाला आपल्या काही मृत्यूंनी दिला. त्यानंतर काही वेळातच कुत्र्याचा मृत्यू झाला. मग यमदूत त्या ठिकाणी आला आणि त्या ब्राह्मणाला आत्म्याला बैलाच्या शरीरातून काढून यमलोकाकडे नेला. यमलोकला पोहोचल्यानंतर त्याला यमदेवाकडे हजर करण्यात आले. जेव्हा चित्रगुप्ताने त्यांचा वृत्तांत पाहिला तेव्हा तो आश्चर्यचकित झाला. वेशाने दिलेल्या तिच्या सर्व जन्मांची पापे नष्ट झाली. सद्गुणामुळे तिच्या सर्व जन्मांची पापे नष्ट झाली. माझ्या जीवनात सकारात्मक बदल येऊ लागले. मला माझ्या कृत्याचा पश्चाताप झाला आणि माझा मृत्यू टळला. मी 100 वर्षाचा आहे आणि अनेक वर्ष जगलो आहे. एके रात्री एक चोर आश्रमात आला आणि त्याने मला तिथून सोडून नेले. नंतर या वेश्येने मला चोराकडून विकत घेतले. वैश्य घरी आल्यानंतरही तोच मंत्र सांगत होता. हा मंत्र ऐकून या वेशाचा शेवटचा पवित्र झाला. आपल्या जुन्या आयुष्याचा विचार करून तो भगवान विष्णूची पूजा करू लागला. हे ब्राह्मण देवा, या मंत्राच्या प्रभावाने माझी आणि वैश्याची सर्व पापे नष्ट झाली. या मंत्राने तुम्हाला पापांपासूनही मुक्ती केली आहे. अशा प्रकारे पोपटाने ब्राह्मण आणि वैश्याला संपूर्ण कथा सांगितली. हे ऐकून ब्राह्मण आणि वैश्य दोघांनाही खूप आनंद झाला. त्याने ठरवले की आता दररोज तुळशी मातेला पाणी अर्पण करेल आणि त्या मंत्राचा जप करेल. काही काळानंतर ब्राह्मण वेश आणि मंत्र्यांच्या प्रभावाखाली दैवी स्तरावर विष्णूकडे गेले. भगवान विष्णू देवी लक्ष्मीला म्हणाले, हे देवी, तू केवळ तुळशी मातेच्या मंत्राच्या प्रभावाने उस्थित वैश्य आणि ब्राह्मणांच्या सर्व पापांचा नाश केला आहेस. म्हणूनच प्रत्येक व्यक्तीने दररोज तुळशीला पाणी अर्पण करताना या मंत्राचा जप केला पाहिजे. हा मंत्र आहे ओम वृंदवानी. जो श्री तुलसी मातेसह दररोज या मंत्राचा जप करेल तिला आशीर्वाद मिळेल. जो माणूस त्याचा जप करेल त्याला अक्षय धन मिळेल. ज्या घरात दररोज तुळशी मातेची पूजा केली जाईल तिथे लक्ष्मीचे निवासस्थान असेल.
तुळशी मातेचा हा मंत्र फलदायी आणि सिद्धी प्रदान करणारा आहे. स्नान केल्यानंतर महिलांनी केस बांधून आणि भांगमध्ये सिंदूर लावून माता तुळशीला पाणी अर्पण करावे. यासह माता तुळशीची प्रदक्षिणा करावी. संध्याकाळी तुळशी मातेच्या जवळ दिवा लावल्याने घरात आनंद आणि समृद्धी येते. तुळशीशिवाय भगवान विष्णूंची पूजा अपूर्ण आहे. तुळशीचे एक पान अर्पण केल्याने देवाला जितका आनंद मिळतो तितकाच आनंद अमृताने हजारो भांड्यांनी स्नान केल्याने मिळत नाही. जो कोणी तुळशी मातेचा आदर करतो आणि या मंत्राचा जप करतो त्याला केवळ या जगातच नव्हे तर परलोकातही शुभ परिणाम मिळतो. अशी फले तुळशी मातेच्या पानांच्या दारातूनच मिळतात. जी मृत्यूच्या वेळी तिच्या तोंडात तुळशीचे पान घेते अशी व्यक्ती त्याच्या सर्व पापांपासून मुक्त होते आणि भगवान विष्णूंच्या निवासस्थानी जाते. भगवान विष्णू म्हणतात की पौर्णिमेच्या अमावस्येच्या दिवशी आणि सूर्यसंक्रांतीच्या दिवशी रात्री आंघोळ न करता कपडे घालून तुळशीची पाने तोडते किंवा मध्यरात्री तेल न लावता हात आणि पाय धुणे आणि आशेच्या दरम्यान तुळशीची पाने तोडणे हे मोठे पाप आहे. परोपकारासाठी आणि देवाच्या उपासनेसाठी श्राद्ध व्रत तोडले जाते. तुळशीची पाने 3 रात्री शुद्ध राहतात. तुळशीच्या पानांचे टोपण नष्ट न करता तोडून टाकले पाहिजे. तुळशीची पाने तोडताना ती असणे आवश्यक आहे जी सर्व फुलांमध्ये सर्वोत्तम मानली जाते. रोप न हलवता फक्त समोरचा भाग तोडून टाकावा जेणेकरून उपासनेची फळे आणि तुळशीची पाने कधी नखेने मोडता कामा नये, कारण त्यामुळे पाप होते. तुळशीच्या रूपाला स्पर्श करणे, रात्री तिची पाने तोडणे हे अशुभ मानले जाते, कारण रात्री तुळस झोपलेल्या अवस्थेत असते. गुरुवारी तुळशीच्या रोपाला थोडे कच्चे दूध अर्पण करा आणि या काळात ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा. तुळशीच्या झाडाजवळ शालिग्राम ठेवा आणि तीळ अर्पण करा. तुळशीची पान शालिग्रामवर ठेवा आणि चंदनाने तिलक लावा. जर एखाद्या स्त्रीला मासिक पाळी येत असेल तर तुळशीची पूजा करणे टाळा, कारण यावेळी तुळशीला स्पर्श करणे हे पाप आहे, ज्यामुळे स्त्रीचा ऱ्हास होऊ शकतो. अशा प्रकारे भगवान विष्णूने देवी लक्ष्मीला तुळशीचे पाणी देण्याचा मंत्राचे महत्त्व स्पष्ट केले. प्रिय चाहत्यांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला टिप्पण्यांमध्ये कळवा. जर तुम्ही आता लक्ष्मीचे खरे भक्त असाल तर तुम्हाला माता लक्ष्मीचे प्रेम आशीर्वाद मिळवायचे असतील आणि माता लक्ष्मी तुमच्या घरात राहावी अशी तुमची इच्छा असेल आणि तुम्हाला माता लक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल तर हा व्हिडिओ लाईक करून त्वरित यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता नक्की लिहा. मित्रांनो, ही सगळी माहिती जनतेला लक्षात घेऊन दिली जात आहे. तुमच्या श्रद्धेवर आणि श्रद्धेवर ज्योतिष धर्माचे उपाय आणि सल्ला वापरून पहा. तुम्हाला अधिक चांगला सल्ला देणे हा या व्हिडिओचा उद्देश आहे. याबाबत आम्ही कोणताही दावा करत नाही. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मराठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.